हाय हॅलो नमस्कार. तर मी आहे योगिता आणि स्वागत करते मी तुमचं आपल्या चॅनलवर. तर मी आत्ता आलेले आहे टेरेसवर. भरपूर मोठं असं टेरेस आहे आमचं. मी आत्ता टेरेसवर कपडे वाळत टाकायला आले होते. आता छान पाऊस पडून गेला आणि थोडं उघडलं होतं, तर म्हटलं कपडे वाळत टाकायला आणावे, म्हणजे थोडे निदान सुकून तरी जातील. कारण घरात ठेवलं की तसंही त्यांना थोडा वास लागायला लागतो. त्यामुळे म्हटलं टेरेसवरच घालूया. आमच्या सोसायटीत काही लोकांनी त्यांची झाडं टेरेसवर आणून ठेवली आहेत. पावसाचं पाणी मिळालं की झाडं अक्षरशः जिवंत होऊन जातात. त्यांच्यात एक वेगळीच चमक दिसते, हिरवीगार होतात, नवीन पालवी फुटते आणि भरभरून फुलंही यायला लागतात. निसर्गाचा हा बदल पाहायला खरंच किती छान वाटतं ना. ही सुद्धा झाडं तुम्ही बघू शकता. इथे तर कारल्याचा वेलसुद्धा आहे आणि ह्या सुंदर लिलीज तुम्ही बघा. छान वाटतं ना, किती छान वाटतं बघूनच. असं खूप सुंदर प्रसन्न वाटायला लागतं. तर असं भरपूर मोठं टेरेस आहे. आम्ही इथं वॉकसुद्धा करतो, कधी बॅडमिंटन वगैरे पण खेळतो. माझ्याकडे ना हा सुंदर असा मनी प्लांट आहे आणि हा भरपूर वाढलेला आहे, वरपर्यंत गेलेला आहे. आणि आता म्हटलं पावसाळा सुरू होत आहे तर याची वाढ आणखी जास्त होईल, म्हणून ना मी याच्यासाठी काही क्लिप्स मागवलेले आहेत आणि त्या मी आता लावून घेणार आहे. म्हणजे त्याच्या प्रत्येक ज्या वेन्स आहेत त्या व्यवस्थित पसरल्या जातील. तर मी ना ह्या अशा क्लिप्स मागवलेल्या आहेत मिशोवरून. भरपूर क्वांटिटीमध्ये आलेल्या आहेत. तर ह्या भरपूर अशा ग्रीन कलरच्या क्लिप्स आलेल्या आहेत आणि याच्यासोबत असं डबल टेप मिळालेला आहे. आणि हा डबल टेप इथे लावायचा आणि हे असं भिंतीला किंवा प्लेन जागेवर स्टिक करायचं. आणि मग इथे ती वेल किंवा जो कुठला तुम्हाला वेल लावायचा आहे, ज्याला स्टिक करायचं आहे, तो इथून घालून याला फक्त असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे तो एकाच ठिकाणी लॉक होऊन जाईल. तर आता मी आमच्या मनी प्लांटला मी तसं करणार आहे, कारण आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात मनी प्लांटची वाढ भरपूर होते. तुम्हालाही जर लावायचे असतील ना तर थोडे थोडे कट करून घ्या आणि जिथे कुठे तुम्हाला लावायचे असतील लावून घ्या, खूप वाढतात. आमच्याकडे राहायला काही नवीन पाहुणे आलेले आहेत आणि का नाही येणार. एवढं सुंदर गार्डन असताना, रंगीबिरंगी फुलं फुललेली असताना कोण आकर्षित होणार नाही. सकाळी उठल्यावर पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो, फुलांवर फुलपाखरं आणि बदमाशा फिरताना दिसतात. हे सगळं पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं. पावसाळा सुरू झाल्यावर तर माझ्या बागेचं रूपच बदलून गेलं आहे. रोज एखादं नवीन फूल उमललेलं दिसतं. काही दिवसांपूर्वी अगदी साधी दिसणारी झाडं आता हिरवीगार झाली आहेत. नवीन पालवी फुटलेली आहे आणि फुलांनी सगळी बाग बहरून गेली आहे. खरंच पाऊस पडला की निसर्गात एक वेगळीच जादू निर्माण होते. आमच्याकडे आलेला तुम्हाला नवीन पाहुणा बघायचा आहे तर हा आहे तो आमच्याकडे आलेला नवीन पाहुणा. आणि काही दिवसात बेबीसुद्धा येणार आहेत. सगळं घर आवरल्यानंतर थोडा वेळ म्हटलं व्यायाम करून घ्यावा. छान सायकलिंग केली म्हणजे दिवसभर आपल्याला छान हलकं हलकं वाटतं आणि आपली बॉडी जास्त जड वाटत नाही. म्हणून 15-20 मिनटं तरी व्यायाम रोज केलाच पाहिजे. त्यानंतर उरलेले पुन्हा काही कपडे होते ते लावून घेतले. म्हटलं थोडीशी ऊन निघाल्यासारखी दिसत आहे तर ते लावून घ्यावं. आणि हा मनी प्लांट बघताय, हा पण इतका भरगच्च वाढलेला आहे ना, म्हणजे थोडीशी पण त्याच्यात जागा उरलेली नाही आहे. त्यानंतर छान आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हटलं आता घरीच फुलं आहेत तर घरचेच फुलं छान गणपती बाप्पांसाठी तोडावेत. गोकर्णाची पण भरपूर फुलं निघालेली होती,
ती पण तोडून घेतली. आज जास्वंदाला सुद्धा सुंदर फूल आलं होतं. म्हटलं हा फूल तर नक्कीच गणपती बाप्पांसाठीच आहे, तर ते तर आपण गणपती बाप्पांनाच दिलं पाहिजे, म्हणून ते प्रेमाने बाप्पांना अर्पण केलं. त्यानंतर शांतपणे आणि मनापासून साधीशी पूजा करायला घेतली. अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना दिवस खूप सुंदर वाटतो. खाली मुलांना सोडून आल्यानंतर थोडा वेळ वॉक केला आणि त्यानंतर तिथेच दुर्वासुद्धा आहे, तर तोसुद्धा मी तोडून घेऊन आले होते. तर आत्ता जो तुम्हाला व्हिडिओ दिसते ना, त्याच्या क्लिप तुम्हाला थोड्या उलट्यापालट्या दिसू शकतात, कारण मी तो हॉरिझॉन्टल वेनी शूट न करता बहुतेक तो व्हर्टिकली शूट केला आणि त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर तुम्ही थोडं समजून घेऊ शकता गणपती बाप्पांसाठी. तर मी आता तुम्हाला माझी साधीशी पूजा दाखवते. मी खूप तामझाम करत बसत नाही. छान चौरंग घेतला, त्यावर छान पिवळ्या कलरचं कापड अंथरलं, कारण पिवळा कलर तसाही गणपती बाप्पांना खूप आवडतो, म्हणून मी आज पिवळाच घ्यायचं ठरवलं. आणि आज जी मी गोकर्णाची फुलं तोडली ना, ती जांभळ्या रंगाची आहेत. तर म्हटलं की जांभळा कलर पिवळ्या कलरवर खूप छान उठून दिसेल आणि लाल जास्वंद तर आहेच. चला तर मग पूजेला स्टार्ट करूया. तुम्हीही ही पूजा बघा आणि छान आनंद घ्या आणि प्रसन्न व्हा. तर आजचा हा दिवस असा छान गेला. पावसाळा, सुंदर बाग, गणपती बाप्पांची पूजा आणि नैवेद्यसुद्धा बनवणार आहे. यापेक्षा अजून काय हवं. तर आज पूजा झाल्यानंतर संध्याकाळच्या नैवेद्यासाठी माखंडी हलवा बनवला. हा हलवा आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतो. बनवायलाही अगदी सोपा आहे आणि खायला तर अप्रतिम लागतो. तुम्ही अजून ट्राय केला नसेल तर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय.